कालभैरवनाथ जयंती ही कार्तिक महिन्यातील कालाष्टमी तिथीलाही साजरी केली जाते. यावर्षी ही तिथी 12 नोव्हेंबर 2025 वार बुधवार या दिवशी ही तिथी आलेली आहे. या दिवशी कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन हे घेतले जाते. त्याचबरोबर हा एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य आहे, तोच त्यांना या दिवशी आहे तो अर्पण केला जातो. त्याचबरोबर ही एक वस्तू आहे ती आपण अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात, त्याच म्हणजे आर्थिक अडचणी किंवा तुमच्या पैशांसंदर्भात अडचणी असतील, घरामध्ये वाईट शक्तीचा वास असेल, शत्रूंचा त्रास होत असेल, वाईट बाधा, वाईट शक्तींचा त्रास होणे, कोर्टाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होणे, सतत एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटणे, त्याचबरोबर मनामध्ये सतत नकारात्मक विचार आहेत ते येणे, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या जर आपल्या बाबतीत जर घडत असतील, तर आपण या दिवशी कालभैरवनाथांची ही जर सेवा आणि हे जर उपाय जर केले तर आपल्या जीवनामधील सर्व संकट आहेत ते दूर होतात. कारण कालभैरवनाथ हे संरक्षण देवता आहेत, ते प्रत्येक बाबतीत आपलं रक्षण करतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी कालभैरवनाथ जयंती कशी साजरी करायची आहे, सेवा आपल्याला काय करायची आहे, त्याचबरोबर कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत, आपल्याला काय काय या दिवशी करायचं आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे ती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही त्यावरती क्लिक करा, तुम्हाला सर्व सविस्तर माहिती मिळेल. श्री स्वामी समर्थ.